स्टुडंट्स, मी प्राध्यापक कला व वाणिज्य आपल्यासाठी घेऊन येत आहे ऑडिट या विषयाची लेक्चर सिरीजमधलं दुसरं लेक्चर. आपण आपल्या पहिल्या लेक्चरला ऑडिटिंग या विषयाची प्रस्तावना आणि पहिल्या टॉपिकमधल्या काही कन्सेप्ट म्हणजे व्याख्या, अर्थ आणि बुक कीपिंग, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यांचा एकमेकांशी असणारा संबंध ह्याची चर्चा केलेली होती. आज आपण त्याच्या थोडंसं पुढं जाऊन अंकेक्षणाची उद्दिष्ट कोणती, अंकेक्षणाचं महत्त्व आणि अंकेक्षणाचे फायदे हे दोन्ही कन्सेप्ट एकमेकांशी थोडेसे सिमिलर असल्यामुळं त्याचा अभ्यास करताना कंबाईनच आपण करणार आहोत. आणि त्यानंतर अंकेक्षण कार्यक्रम आणि अंकेक्षण नोंदवही या दोन संकल्पना आपल्याला आपल्या आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासायच्या आहेत. आपण आपल्या आधीच्या लेक्चरला आठवत असेल तर असं बघितलेलं होतं की अंकेक्षण किंवा ऑडिटिंग किंवा लेखापरीक्षण म्हणजे आपल्या असलेल्या अकाउंटिंग रेकॉर्डचे व्यवसायाने तयार केलेल्या बुक्स ऑफ अकाउंटची तपासणी करणं म्हणजे अंकेक्षण. आज हे अंकेक्षण करत असताना त्याची असणारी उद्दिष्ट कोणती किंवा का अंकेक्षण करणं का गरजेचं आहे, व्हॉट आर व्हेरियस स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स रिगार्डिंग द प्रोसेस ऑफ ऑडिटिंग, दॅट इज द पार्ट ऑफ अवर टुडेज लेक्चर. आपण जर लक्षात घेतलं तर अंकेक्षणाच्या उद्दिष्टांची विभागणी ही मुख्यतः दोन भागांमध्ये केलेली आहे. त्यातला पहिला भाग सांगितलेला आहे की प्रायमरी ऑब्जेक्टिव्स आणि दॅट इज सेकंड पार्ट इन दॅट इज सेकंडरी ऑब्जेक्टिव्स. जेव्हा आपण मुख्य उद्दिष्टांचा विचार करणार आहोत, जसं आपण व्याख्यात सांगितलेलं आहे तसंच त्याचं पहिलं आणि मुख्य उद्दिष्ट असं सांगितलेलं आहे की हिशोब पुस्तकांची तपासणी करणं. आता हिशोब पुस्तकं कोणती, तर मुख्यतः जेव्हा आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो आणि ट्रायल बॅलन्सवरून तयार केले गेलेले जे काही फायनान्शियल स्टेटमेंट असेल आणि ते फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करण्यासाठी आवश्यक असणारं कॅशबुक असेल किंवा व्हेरियस रेकॉर्ड्स असतील, तुम्ही तयार केलेलं बॅलन्स शीट असेल, ते बॅलन्स शीट नियमाप्रमाणे केलेलं आहे किंवा नाही, कॅशबुक नियमाप्रमाणे मेंटेन केलेलं आहे किंवा नाही, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट झालेलं आहे किंवा नाही, किंवा असेट व्हॅल्युएशन करत असताना असेट रजिस्टर मेंटेन केलेले आहेत किंवा नाही, ही तपासणी करणं दॅट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग प्रोसेस. त्याच्याबरोबरच जेव्हा ही तपासणी केली जाते तर नियमांचं पालन केलेलं आहे किंवा नाही, म्हणजे जेव्हा कंपनी ॲक्टचा विचार आपण करणार आहे, मग कंपनी ॲक्ट अकॉर्डिंग टू द 2013 ॲक्टच्या प्रोव्हिजननुसार ते काम झालेलं आहे किंवा नाही. म्हणजे कंपनीचा जर विचार केला तर 1956च्या कायद्यानुसार असणारं बॅलन्स शीट लिहिण्याची पद्धत वेगळी होती आणि 2013च्या कायद्यानुसार असणारी बॅलन्स शीटची पद्धत वेगळी सांगितलेली आहे. मग 2013नुसार अमेंडमेंट केलेलं आहे किंवा नाही ह्याची पाहणी करण्याचं काम लेखापरीक्षक ऑडिटिंग या प्रोसेसमध्ये करणार असतो. त्याच पद्धतीनं नियमावलीचा भाग जर आपण विचारात घेतला तर शेअर होल्डर रजिस्टर ठेवलेला आहे किंवा नाही, डेट स्टॉक रजिस्टर मेंटेन केलेला आहे किंवा नाही, असेट व्हॅल्युएशन करत असताना कोणत्या पद्धतींचा वापर केलेला आहे, परत डेप्रिसिएशन जर टाकलं असेल तर डेप्रिसिएशनच्या पद्धती कोणत्या, त्याला सांगितलेली नियमावली, बाय लॉज, तुमच्या कंपनीच्या सगळ्या वेगवेगळ्या संचालक मंडळांच्या झालेल्या वेगवेगळ्या सभा, ह्या सगळ्यांचं असलेलं इतिवृत्त, असं सगळं नियमाप्रमाणे केलेलं आहे की नाही, सांगितलेल्या नियमांचं पालन केलेलं आहे किंवा नाही ते तपासण्याचं काम म्हणजे सुद्धा तुमच्या अंकेक्षणाचं मुख्य उद्दिष्ट झालं. ह्याच बरोबर म्हणजे ही दोन मुख्य उद्दिष्ट पूर्ण करत असताना अंकेक्षकाला किंवा अंकेक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आणखी काही सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह सांगितले की त्याच्या जोडीला असलेले इतर ऑब्जेक्टिव्ह कोणतेच, तर त्याच्यातला पहिला प्रकार किंवा पहिलं ऑब्जेक्टिव्ह असं आहे की चुकांचा शोध घेणं आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या अफरातफर शोधणं. आता जर विचारात घेतलं तर चुका आणि अफरातफर ह्या दोनही शब्दांशी आपण परिचयाचा असतो, पण चुका आणि अफरातफर याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे की चुका ह्या नकळत होत असतात, म्हणजे आपल्याला ती कल्पनाही नसते की आपल्याकडून एखादी एंट्री लिहिताना चुकलेली आहे. मशिनरीवर केलं गेलेला फिक्स असेटचा खर्च असेल तर तो चुकून रेव्हेन्यूला गेलेला असेल, किंवा आणखी एखादी एंट्री समजा XYZच्या अकाउंटकडून पैसे रिसीव्ह झाले पण ते YZच्या अकाउंटला लिहायचे होते, पण एंट्री करताना ती चुकली, म्हणजे XYZच्या अकाउंटचे पैसे YXZला गेले. अशा जे काही असतात ज्या नकळत झालेल्या चुका असतात ह्या चुकांचा अभ्यास किंवा ह्या चुका शोधण्याचं काम लेखापरीक्षण करत असतं. अफरातफर ही चुकांपेक्षा वेगळी असते. अफरातफर ही जाणून बुजून केलेली असते, म्हणजे अकाउंटिंग करणाऱ्या किंवा त्या रिस्पॉन्सिबल पर्सनला
हे माहीत असतं की हे असं नाहीये, हे अशा पद्धतीने ओरिजिनल एंट्री आहे, पण त्याच्यातून काहीतरी मिळवण्यासाठी जेव्हा तो त्या एंट्रीची दिशाभूल करतो, एखादा आकडा वाढवतो, चुकून एखादी एंट्री तो लपवतो, तेव्हा अशा गोष्टींना आपण अफरातफर असं म्हणणार आहे. लेखापरीक्षणाची प्रोसेस करत असताना चुका शोधणं सोपं जातं, कारण ते नकळत झालेले असतात, पण जेव्हा अफरातफर शोधण्याचं काम असतं तेव्हा लेखापरीक्षकाला करावं लागणारं काम हे ह्या कंपॅरिझनमध्ये जास्त कार्यक्षमतेने आणि विचारपूर्वक करावं लागतं. त्याचबरोबर चुका असतील, अफरातफर असेल, हिशोब पत्रकांची तपासणी असेल, नियमावलींचं पालन असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता पुढचं एक ऑब्जेक्टिव्ह किंवा एक उद्दिष्ट आपोआप या सगळ्या संकल्पनेमधून आपल्याला कव्हर होतं, दॅट इज कंट्रोल, किंवा त्याला आपण नियंत्रण असं म्हणतो. हे सगळं का करायचं असतं? कारण व्यवसायाने केलेले काम आणि त्यांनी केलेले रेकॉर्ड हे प्रॉपर आहेत किंवा नाही ह्याची मांडणी शासनापुढे करण्यासाठी ऑडिटिंग ही एक प्रक्रिया असते की जेणेकरून त्या व्यवसायाच्या कार्यावर शासकीय नियंत्रण राहील, अंतर्गत नियंत्रण राहील, केलेलं काम हे व्यवस्थित होईल, असा उद्देश ह्या लेखापरीक्षणाचा असतो. जेव्हा आपण फायनान्शियल स्टेटमेंट फायनल करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की व्यवसायाचा नफा किती आहे, व्यवसाय आता सध्या त्याची फायनान्शियल सिच्युएशन किती काय आहे, आणि ह्या फायनान्शियल सिच्युएशनच्या आधारे कर आधारे करण्याचं एक महत्त्वाचं काम त्या कंपनीचा किंवा त्या व्यवसायाचा अकाउंटंट करत असतो. म्हणजेच विक्री कर असेल किंवा आयकर असेल किंवा इतर जो काही टॅक्स संदर्भात किंवा शासनाशी संदर्भात असलेली एखादी माहिती पुरवण्याच्या दृष्टीनं ऑडिटिंगची प्रोसेस ही खूप महत्त्वाची ठरली जाते. आता जसं उद्दिष्ट आहे, म्हणजे आपण व्याख्या बघितली, त्याचा अर्थ समजून घेतला, त्याच्याशी संबंधित असलेल्या कन्सेप्ट बघितल्या, बुक किपिंग बघितलं, अकाउंटिंग बघितलं, आणि त्याच्याबरोबरच व्हेरियस ऑब्जेक्टिव्स वी हॅव सीन रिगार्डिंग द ऑडिटिंग. नाव नेक्स्ट स्टेप और नेक्स्ट पॉइंट टू स्टडी इज इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग, किंवा त्यालाच आपण लेखापरीक्षणाचं महत्त्व किंवा लेखापरीक्षणाचे फायदे असंही म्हणूया. ॲक्च्युअल महत्त्व आणि इम्पॉर्टन्स हा जरी तुम्हाला वेगवेगळा भाग किंवा महत्त्व आणि ॲडव्हान्टेजेस हा जरी वेगवेगळा भाग म्हणून पुस्तकात अभ्यासाला दिलेला असेल तरी बोथ आर सेम कन्सेप्ट्स, पॉइंट्स इन्क्लुडिंग इन बोथ पार्ट आर सेम. So we will study combinedly, that is advantages of auditing or importance of auditing. हे अभ्यासात असताना there are various points to study. म्हणजे असं नाहीये की लेखापरीक्षणाचं महत्त्व आपण एका वाक्यात सांगितलं की लेखापरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी व्हेरियस पॉइंट्स आर देअर टू स्टडी. इट हॅज व्हेरियस अस्पेक्ट. जसं की सत्य परिस्थिती. लेखापरीक्षण ही अशी प्रक्रिया असते की जी व्यवसायाची सत्य परिस्थिती त्या भागधारकांसमोर, शासनासमोर, मॅनेजमेंट समोर, गुंतवणूकदारांसमोर मांडण्याचं काम करत असते. ॲक्च्युअल दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट रिगार्डिंग द इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग. पण जेव्हा आपण प्रत्यक्षात ह्याचा विचार करतो, प्रॅक्टिकल स्टडीमध्ये ह्याचा थोडासा वेगळा अनुभव आपल्याला येतो की खरी परिस्थिती काय असते हे लपवण्यासाठी काही वेळेस ऑडिटर सुद्धा मदत करतो, आणि ह्याच्यामुळे ज्या काही मोठमोठ्या फ्रॉडच्या घटना घडतात, म्हणजे जसं की सत्यम कम्प्युटर्सची घटना घडलेली की त्याच्यामध्ये जो सांगितलेला आहे, जो मेन ऑडिटर इज रिस्पॉन्सिबल, म्हणजे त्याने ती सगळी परिस्थिती लपवलेली होती. ॲक्च्युअल कॅश बॅलन्स काय होता, रेकॉर्डला कॅश बॅलन्स काय होता, बँकेतले स्टेटमेंट काय होते, हे सगळं लपवण्याचं काम त्या लेखापरीक्षकाने केलेलं होतं, आणि म्हणून ते फ्रॉड करणं त्या मॅनेजमेंटला शक्य झालेलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे तुमची आवश्यक माहिती, व्यवसायाशी संदर्भात असलेले तुमचे रेकॉर्ड, जसं की मी आधीही सांगितलेलं होतं की बुक्स ऑफ अकाउंट्स असतील आणि त्याच्याशी संदर्भात असलेल्या सगळ्या रेकॉर्डची तपासणी करण्याचं काम लेखापरीक्षण प्रक्रियेमध्ये होत असतं. म्हणून आवश्यक माहिती मिळवण्यासाठी किंवा आवश्यक माहिती लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेतून आपल्या सर्वांना मिळत असते. त्यानंतर जसं आपण आत्ताच चर्चा केलं, दुय्यम उद्दिष्ट शिकत असताना चुका आणि अफरातफर शोधण्यासाठी लेखापरीक्षणाची प्रक्रिया महत्त्वाची ठरते. विचार करा, जर लेखापरीक्षण झालंच नसतं, ऑडिटिंग झालंच नसतं, जस्ट यू हॅव स्टार्टेड बिझनेस अँड यू आर गोइंग ऑन फॉर 1 year, 2 year, 3 year and 4 year, आणि मग जर एखादी चूक झालेली असेल,
जाणून बुजून एखादी अफरातफर केलेली असेल तर ती चूक आणि अफरातफर ती कायम राहून त्या व्यवसायाचं इव्हॅल्युएशन करणं आपल्याला शक्य झालं नसतं. आणि जर आपण इव्हॅल्युएशन केलं नसतं तर आपला संबंध परत शासनाशी संबंधित असलेला टॅक्सेशन असेल, कर्मचाऱ्यांशी संबंध असेल, त्यांची पगारवाढ असेल, गुंतवणूकदारांचे रिटर्न्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर हे परिणाम करणारं असू शकतं. म्हणून चुका आणि अफरातफर शोधणं ह्या दृष्टीनं लेखापरीक्षण होणं गरजेचं होतं. आणि त्या दृष्टीनं लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेतून आपल्याला चुका आणि अफरातफर ह्या घटकांचा किंवा ह्या बाबींचा अर्थ समजतो किंवा ह्या बाबी शोधण्यास मदत होते. नंतर कामातील दोष दूर होतात. म्हणजे कसं असतं, ऑडिटिंग प्रोसेस इज स्टार्टिंग फ्रॉम व्हेरिफिकेशन ऑफ रेकॉर्ड्स. ऑडिटरची नेमणूक झाली, त्यांनी रेकॉर्ड तपासला आणि रेकॉर्ड तपासल्यानंतर त्याला ज्या काही चांगल्या गोष्टी वाटल्या, त्याला ज्या काही त्रुटी वाटल्या, त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आणि त्रुटी तो ज्या डॉक्युमेंटमधून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण लेखापरीक्षण अहवाल असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड ॲज ऑडिटिंग. even if it is a last step regarding the auditing, पण ॲक्च्युअलमध्ये इथे ऑडिटिंगची प्रक्रिया संपत नाही. तर ऑडिट रिपोर्ट आल्यानंतर त्या रिलेटेड व्यवसायाला त्या ऑडिट रिपोर्टमध्ये असणाऱ्या ज्या काही उणिवा असतील त्या उणिवांची पूर्तता करून द्यावी लागते. त्याला आपण दोष दुरुस्ती अहवाल असं म्हणतो किंवा त्याला कंप्लायन्स रिपोर्ट असे म्हणतात, की ज्याच्यामधून दोष दूर करण्यासाठीचा प्रयत्न किंवा त्याच्यासाठी असलेलं क्लॅरिफिकेशन किंवा पुढचं जे काही नियोजन असेल ह्याची मांडणी करावी लागते. म्हणजेच लेखापरीक्षण आपल्या कामातील दोष दूर करण्यास मदत करत असतो. आता व्यवसाय सुरू झाला, लेखापरीक्षण झालं आणि तुमच्या व्यवसायाची फायनान्शियल सिच्युएशन कळाली की जी तुम्ही ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये मांडलेली होती. पण जेव्हा लेखापरीक्षण झालेलं असतं आणि लेखापरीक्षकाचा शिक्का त्याच्यावर असतो, लेखापरीक्षकाने काहीतरी स्टेटमेंट दिलेली असतात, दोज आर फायनली कन्सिडर ॲज ऑथेंटिक डॉक्युमेंट. आपण त्याला असं म्हणूया की ते एक फायनल की ज्याच्या आधारे लेखापरीक्षण झालंय ना, मग हे सगळं बरोबर आहे, हे जे डॉक्युमेंट आहे ते बरोबर आहे. आणि त्यामुळे जर त्या व्यवसायाला कर्ज उभारणी करायची असेल, एखाद्या बँकेकडून एखाद्या संस्थेकडून कर्ज घ्यायचं असेल तर ऑडिट रिपोर्ट हा सगळ्यात पहिला मागवला जातो किंवा इट इज अ प्रेफरन्शियल डॉक्युमेंट्स. मग त्या ऑडिट रिपोर्टची तपासणी करून संबंधित जो व्यवस्थापक असेल त्याला कल्पना येते की हे कसं बरोबर आहे किंवा ह्या कंपनीची किंवा ह्या व्यवसायाची स्थिती कशी आहे. त्याचबरोबर भांडवल उभारणी म्हणजे कॅपिटल जर तुम्हाला उभारायचं असेल तर फायनान्शियल सिच्युएशन कशी आहे हे बॅलन्स शीट आणि ऑडिट रिपोर्टच्या आधारे सांगितल्यानंतर भांडवल उभारणी करणं सोपं जातं. आणि ह्या सगळ्यामधून व्यवसायाचं एक गुडविल किंवा नावलौकिक उभारण्याचं काम अंकेक्षणाची प्रक्रिया करत असते. त्याचबरोबर व्यवसाय आला की गुंतवणूक आली. गुंतवणूक आली इट इज युअर ओन इन्व्हेस्टमेंट और इट इज एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंट. जेव्हा ती तुमची स्वतःची असणार आहे तर तेव्हा तुम्ही त्याला कॅपिटल म्हणून बघणार आहे. शेअर कॅपिटल असेल, प्रॉप्रायटरी कॅपिटल असेल, पार्टनरशिप फॉर्मचं कॅपिटल असेल. पण जेव्हा एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे तुमची जर इन्व्हेस्टमेंट असतेच अँड यू आर डेली कनेक्टेड विथ दॅट इन्व्हेस्टमेंट, तुमच्याकडे डे टू डे रिपोर्ट असतो बिकॉज यू आर इंटरनल पार्ट रिगार्डिंग द बिझनेस. पण जेव्हा एक्सटर्नल पार्टीज असतात तेव्हा ती गुंतवणूक करत असताना त्यांना सिक्युरिटी म्हणून काहीतरी पाहिजे असतं, बघायचं असतं. मग जेव्हा ते फायनान्शियल स्टेटमेंट बघतात आणि ऑडिट रिपोर्ट बघतात तेव्हा त्यांचं त्या कंपनीवर असणारा, त्या व्यवसायावर असणारा विश्वास आणखी दृढ होतो आणि त्यांना गुंतवणूक करणं सोपं जातं. म्हणजेच अंकेक्षण हे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादं आर्ग्युमेंट असतं, वादविवाद असतो, कंपनीशी संदर्भात असेल, एखादा फ्रॉड असतो आणि जेव्हा तो फ्रॉड टोकाला जातो आणि जेव्हा त्याची फौजदारी प्रक्रिया सुरू होते तेव्हा न्यायालयीन पुरावा म्हणून लेखापरीक्षकाने दिलेला लेखापरीक्षण अहवाल हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि मग त्याच्यावरून ठरवलं जातं की खरी सिच्युएशन कशी होती, कशी दाखवली गेली, अहवाल तो बरोबर केलाय का, ह्यात लेखापरीक्षकाचा काही दोष आहे का, सर्वस्वी मॅनेजमेंट जबाबदार आहे. अशा दृष्टीने सुद्धा लेखापरीक्षण महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं भागधारक म्हणजे व्हेरेवर दॅट इज कंपनी. जेव्हा ती कंपनी असते तेव्हा तिथे शेअर होल्डर्स असतात. शेअर होल्डर्स आपले पैसे गुंतवत असतात आणि त्या गुंतवलेल्या पैशाची सिक्युरिटी ॲज वेल ॲज गुड रिटर्न्स ते एक्सपेक्ट करत असतात.
आणि ह्याच्यासाठी अपडेट म्हणून आपण गुंतवलेल्या पैशाचा उपयोग कसा पद्धतीने केला जातो ह्याच्यासाठी ते बॅलन्स शीटची तपासणी करतात आणि त्याचबरोबर ऑडिट रिपोर्ट बघण्याचा अधिकार सुद्धा त्यांना दिलेला असतो. म्हणजेच आपण असं म्हणूया की अंकेक्षण ही तुमची रिअल सिच्युएशन जी असेल व्यवसायाची, जी काही गरजेची माहिती असेल, जर चुका आणि अफरातफर झालेल्या असतील तर त्या चुका आणि अफरातफर, तसंच कामातील असलेले दोष दूर करण्यासाठी तुमचं कर्ज उभारणी असेल, कॅपिटल असेल, गुडविल असेल, गुडविल क्रिएशन असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, इवन इफ ॲज अ एव्हिडन्स टू द कोर्ट असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जो शेअर होल्डर असतो त्याने गुंतवलेली रक्कमची सिक्युरिटी, ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं लेखापरीक्षण हे फायद्याचं आहे, उपयोगाचं आहे आणि महत्त्वाचं आहे. मग ही लेखापरीक्षणाची प्रक्रिया प्राथमिक उद्दिष्ट आणि दुय्यम उद्दिष्ट यांच्या आधारे पूर्ण करण्याचं काम लेखापरीक्षक करत असतो. आता थोडंसं ह्याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की दॅट इज नॉट सो मच इझी प्रोसेस की लेखापरीक्षक आला, त्याची अपॉइंटमेंट झाली, तो आला आणि लगेच त्यांनी प्रक्रिया पूर्ण केली, झालं, रिपोर्ट दिला, संपला, असं नसतं. इट हॅज अ प्रोसेस आणि त्या प्रोसेसचं फॉलोअप करून लेखापरीक्षकाला काम करायचं असतं. अँड इट हॅज स्टेप्स, त्याला काही टप्पे सांगितलेले असतात. मग त्या टप्प्यामध्ये तुमचा पहिला टप्पा येतो की त्या लेखापरीक्षकाची नेमणूक झालेली असावी. मग ती नेमणूक करताना व्यवस्थापन करेल, केंद्र सरकार करेल, भागधारक करेल, त्याच्या परत वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. पण एकदा का नेमणूक झाली की मग त्या लेखापरीक्षकाला किंवा त्या ऑडिटरला कायदेशीर हक्क प्राप्त होतात की त्या व्यवसायाचे रेकॉर्ड तो तपासू शकतो. मग हे करत असताना जेव्हा तो त्या करस्पॉन्डिंग व्यवस्थापनाला किंवा व्यवसायाला ऑडिटर भेट देतो आणि त्यांना कल्पना देतो की माझ्याकडं आता हे पत्र अधिकृत आलेलं आहे आणि आपल्याला आता लवकरच ऑडिटिंगची प्रोसेस सुरू करायची आहे, मग तेव्हा त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या 2 महत्त्वाच्या बाबी आपण पुढे बघणार आहोत. आणि त्या 2 महत्त्वाच्या बाबी म्हणजे तुमचा अंकेक्षण कार्यक्रम आणि अंकेक्षण नोंदवही. इट इज कॉल्ड ॲज ऑडिट प्रोग्राम अँड ऑडिट नोटबुक. हे 2 गोष्टी किंवा ह्या 2 बाबी अशा असतात की ज्याच्या आधारे लेखापरीक्षणाची प्रक्रिया पूर्ण करतो आणि आपलं काम सोपं करण्याचा प्रयत्न करतो. आता व्हॉट इज ऑडिट प्रोग्राम किंवा अंकेक्षण कार्यक्रम आपण कशाला म्हणायचं, तर आपण जर ऑब्झर्व केलं तर देअर आर 2 वर्ड्स, अंकेक्षण आणि कार्यक्रम. प्रोग्राम शेड्यूल म्हणजे त्या व्यवसायाचं किंवा त्या कंपनीचं ऑडिट कशा पद्धतीनं करायचं आहे, साधारणतः किती दिवसात करायचं आहे. पहिलं मग मी कोणतं रेकॉर्ड चेक करणार, मला पहिलं शेअर होल्डरचं रेकॉर्ड चेक करायचं आहे, बॅलन्स शीट बघायचं आहे, ॲसेट बघायचे आहेत, व्हॅल्युएशन चेक करायचं आहे, व्हेरिफिकेशन चेक करायचं आहे, कॅशबुक पाहायचं आहे का, बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट पाहायचं आहे, वाउचर्स बघणार आहे का, रिसिट्स बघणार आहे, ऑल दॅट सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा लेखापरीक्षक एक छान असा प्लॅन तयार करतो, प्रोग्राम तयार करतो, त्या प्रोग्रामला आपण ऑडिट प्रोग्राम किंवा अंकेक्षण कार्यक्रम असं म्हणणार आहोत. आणि ह्या अंकेक्षण कार्यक्रमानुसार काम करण्याचं एक तत्व लेखापरीक्षक फॉलो करत असतो. लेखापरीक्षकाने ते तयार केलेलं असतं आणि डे टू डे त्या पद्धतीने काम करायचं अशी नियमावली सांगते. पण विद्यार्थ्यांनो, डू यू नो व्हॉट इज द रिअल फॅक्ट? प्रत्यक्ष जर विचार केला तर हे डॉक्युमेंटरी खूप छान आहे अभ्यासायला किंवा आपल्या सिलेबसचा भाग सांगितलेला आहे, पण ही रिअल सिच्युएशन पद्धत थोडीशी वेगळी असते. ऑडिट प्रोग्राम काहीतरी वेगळा सांगत असतो, ॲक्च्युअल वर्क काहीतरी वेगळं सांगत असतं. म्हणजे 8 दिवसांचं शेड्यूल जर ऑडिट प्रोग्राममध्ये त्या ऑडिटरने दिलेलं असेल तर प्रत्यक्ष तो ते काम 2च दिवसात करतो. तो येतो, त्याचे सहकारी येतात आणि पटापट सगळे रेकॉर्ड व्हेरीफाय करतात अँड दॅट वर्क विल बी फिनिश विदिन द 2 days, जिथं त्यांनी 8 दिवसांचं शेड्यूल दिलेलं असतं. म्हणजे ही रिअल फॅक्ट आहे की जी आपण दुर्लक्षित करून चालणार नाही, की जी आपल्या TY.BComच्या सिलेबसमध्ये सांगितलेली नाही, बट इट इज रिलेटेड टू द प्रॅक्टिकल नॉलेज अबाउट द ऑडिट प्रोग्राम. त्याच्या थोडंसं पुढं गेलं की देअर इज ऑडिट नोटबुक. आता ऑडिट नोटबुक म्हणजे काय, तर त्याच्या आधी आपण बघितलं की लेखापरीक्षणाची प्रक्रिया बुक्स ऑफ अकाउंट्स व्हेरीफाय करण्यापासून सुरू होते आणि ती जिथे संपते त्याला आपण ऑडिट रिपोर्ट असं म्हटलेलं आहे. पण ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासाठी असं नसतं की लेखापरीक्षणाने प्रक्रिया करत असताना डायरेक्टली ऑडिट रिपोर्ट फायनलाइज केलाय आणि झालं आणि संपलं. त्याच्यासाठी त्याला त्या सगळ्या रेकॉर्डची गरज असते, त्याला आढळलेल्या बाबींची त्याला नोंद करावी लागते
आणि मग त्या नोंदीच्या आधारे आणि मागच्या वर्षीचा जो ऑडिट रिपोर्ट असतो त्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे त्या दोघांचा एकत्रित अभ्यास करून मग तो लेखापरीक्षक त्या सगळ्यांच्या आधारे तुमचा फायनल रिपोर्ट तयार करत असतो. मग व्हॉट इज ऑडिट नोटबुक? इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इन युअर ऑडिटिंग प्रोसेस. ऑडिट नोटबुक किंवा अंकेक्षण नोंदवही ही अशी वही असते की ज्याच्यामध्ये लेखापरीक्षक त्याला आढळलेल्या चांगल्या बाबी किंवा त्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या त्रुटी यांची मांडणी पॉईंट टू पॉईंट किंवा डे टू डे करत असतो किंवा त्याने जेवढ्या दिवसात ती ऑडिटची प्रोसेस पूर्ण केलेली असेल त्याच्या आधारे त्याने लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल वाउचर्स रेकॉर्ड तपासत असताना त्याला जर असं आढळलं की एखादा वाउचर आणि कॅशबुक ह्याच्या एंट्रीमध्ये मिसमॅच अमाऊंट आहे, 540 लिहायचं तर 450 लिहिलं गेले आणि कॅश मॅच केली गेलेली आहे, तर तो त्याचा उल्लेख तिथे लिहितो की ह्या दिवसाचं हे वाउचर 540चं आहे ना तर 450चं लिहिलं गेलेलं आहे. किंवा त्याला जर असं वाटलं की बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल एवढ्या रकमेचं दाखवलंय आणि लगेच त्याने जर त्या करस्पॉन्डिंग व्यवस्थापनाकडे किंवा तिथल्या लोकांकडे सांगितलं की ह्याच्याशी रिलेटेड असलेलं शेअर कॅपिटल रजिस्टर मला दाखवा आणि त्या रजिस्टरचं व्हेरिफिकेशन करत असताना जर त्याला त्या अमाऊंटमध्ये साम्य आढळलं तर तो असाही उल्लेख करतो की बरोबर आहे, योग्य आहे आणि जर काही फरक आढळला तर त्या फरकांची नोंद तो ह्या नोंदवहीत करतो. ज्या गोष्टी बरोबर आहेत त्याचीही मांडणी तो करतो, ज्या गोष्टींमध्ये त्रुटी आहेत त्याचीही मांडणी तो करतो आणि जेव्हा फायनल ऑडिट रिपोर्ट त्याला तयार करायचा असतो तो फायनल ऑडिट रिपोर्ट तयार करताना ही अंकेक्षण नोंदवही आणि गेल्या वर्षीचा ऑडिट रिपोर्ट ह्या दोघांच्या आधारे तो मुद्दे एकत्र करतो आणि मग त्याने केलेली लेखापरीक्षणाची प्रक्रिया ह्याच्या आधारे तो सांगत असतो की व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे आणि त्याची मांडणी तो ऑडिट रिपोर्टमध्ये करत असतो. ओव्हरऑल इन दिस लेक्चर वी आर फॅमिलियर विथ ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग, विथ इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिटिंग अँड विथ नेक्स्ट वन ऑडिटिंग प्रोग्राम, ऑडिट प्रोग्राम और ऑडिट नोटबुक. म्हणजे ह्या सगळ्या बाबी परत आपल्याला थोडंसं लेखापरीक्षण ह्या संकल्पनेकडे नेत असतात की जे आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की लेखापरीक्षणाची सुरुवात कशी होते, कोणकोणते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात, तसंच हा थोडासा पुढचा मुद्दा त्याशी संदर्भात आपण आपल्या ह्या लेक्चरमध्ये बघितला आणि आपण इथे सांगणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच्यापेक्षाही थोडंसं पुढं गेल्यानंतर की चुका आणि अफरातफर असतील ह्यांचा परत डिटेल अभ्यास, लेखापरीक्षणाचा प्रकार असेल, लेखापरीक्षणाचे जे काही वेगवेगळे प्रकार सांगितलेले असेल त्या प्रकारांचा अभ्यास, अंतर्गत तपासणी असेल, इंटरनल कंट्रोल असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत. तर आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.